आता वळूयात देवीचं वर्णन करणाऱ्या प्रस्तुतीकडे. महिषासुराचा पृथ्वीवर थैमान चालू असताना त्याचा पृथ्वीवर राज्य करण्याचा हेतू मोडून काढण्यासाठी आणि पृथ्वीवरील सर्व नागरिकांचं जनांचं रक्षण करण्यासाठी देवीने दुर्गेचा अवतार धारण केला आणि तेव्हा तिला महिषासुरमर्दिनी असं नाव मिळालं. ह्याच महिषासुरमर्दिनीचं वर्णन करणारी ही रचना अतिशय लोकप्रिय, आपण सर्वच नवरात्रामध्ये देवीच्या उत्सवामध्ये हे गाणं हमखास ऐकतो. प्रस्तुत आहे ऐगिरी नंदिनी. ऐगिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि कल्मषमोषिणि घोषरते धनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जप्य जये जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते भण भण भिञ्जिमि भृङ्कृतनूपुर सिञ्जित मोहित भूतपते नटित नटार्ध नटी नटनायक नाटित नाट्य सुगानरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐगिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते